आणि यानंतर आपण थेट जाऊया चंद्रशेखर बावनकुळे सध्या बोलतात। जी यांची भेट घेतलेली आहे, काय सांगाल? मुख्यमंत्री महोदयाकडे नागपूर शहर जिल्हा आणि विदर्भातल्या काही प्रश्नावर, खास करून झुडपी जंगल जमिनी ज्या आहे 86,000 हेक्टर विदर्भामध्ये, सुप्रीम कोर्टमध्ये केस सुरू आहे आणि विभागीय आयुक्ताकडनं काही त्या ठिकाणी झुडपी जंगल जमीन सोडवण्याकरता जी अहवाल आहे तो सादर झाला आहे, पण एक समिती आली आहे। त्या समितीसमोरही आता आमचं कामकाज पुढे जात आहे। विदर्भातल्या 86,000 हेक्टर झुडपी जंगलाच्या जमिनी ज्यावर लोकांची घरे आहेत, ते घरं कायदेशीर करून देण्याकरता मी माननीय देवेंद्रजींची भेट घेतली आहे। पालकमंत्री पदाचा तिढा कधीपर्यंत सुटेल? काही तिढ्यांचा तिढा अजून कायम आहे का? काही तिढा नाही आहे। अजितदादा नव्हते, ते विदेशात होते, त्यामुळं चर्चा व्हायची। आज मला वाटतं चर्चा पूर्ण होईल। जरांगे पाटिल के ऊपर गुना दाखल हुआ है क्या? नहीं, सरकार की जो पुलिस की जो कंप्लेंट आती है उसके ऊपर गुना दाखल होते रहता है। संजय गायकवाडांनी काल पंतप्रधान मोदींवर टीका केली होती, त्यांच्या दौऱ्यांवर टीका केलेली आहे की मोदी विदेशात जातात यावर। खरं तर माननीय पंतप्रधान मोदीजी यांनी आपलं आयुष्य हे एका छोट्याशा पानटपरीवरनं चहाच्या दुकानावरनं सुरू केलं। अत्यंत हाल अपेष्टा आणि मोठा संघर्ष करून मोदीजी देशाचे पंतप्रधान या पदापर्यंत पोहोचले। त्यांच्या आयुष्याचा जर अभ्यास केला तर टाचणी इतकी बरोबरी उद्धव ठाकरे करू शकत नाही। टाचणी इतकी बरोबरी उद्धव ठाकरे हे मोदींची करू शकत नाही। उद्धव ठाकरेंना हे समजलं पाहिजे की मोदीजींनी आपलं संपूर्ण आयुष्य हे 140 कोटी जनतेकरता समर्पित केलं आहे। त्यांचा समर्पण, त्यांचा त्याग हा सूर्यप्रकाशा इतकं सत्य आहे। आणि अशा व्यक्तीवर उद्धव ठाकरेंनी बोलणे खरं तर सामनामध्ये छापून आलं असतं तर बरं झालं असतं की अतिविलासी उद्धव ठाकरे मातोश्री 2मध्ये कसे राहतात, कसा अतिविलास करतात, 2.5 वर्ष मुख्यमंत्री म्हणून कसा अतिविलास केला, 2 दिवससुद्धा मंत्रालयात नाही आले, 2 दिवस विधान भवनात नाही आले, स्वतःला काचेच्या कॅबिनमध्ये बसून त्या ठिकाणी अतिविलास केला। उद्धव ठाकरेजींनी अतिविलासावर बोलू नये। खरं तर केजरीवालाच्या शीशमहलवर सपोर्ट करण्याकरता उद्धव ठाकरे बोलले आहेत। मोदीजीवर बोलण्याची लायकी नाही आहे। केजरीवालाचा सपोर्ट करण्याकरता मोदीजीवर टीका करणे, खरं तर आपल्या जीवनात त्यांनी आत्मपरीक्षण केलं पाहिजे, मगच मोदीजीवर बोललं पाहिजे। मुंबईमध्ये सीआरझेड जमिनीशी छेडछाड केल्याचं प्रकरण समोर आलेलं आहे। 2 सरकारी कर्मचाऱ्यांसह 4 जणांना अटक केलेली आहे। 102 नकाशांशी छेडछाड झालेली आहे। मी त्यांचा जर ते महसुली अंतर्गत असेल तर नक्की मी त्याचा तपास करील। जर अर्बन डेव्हलपमेंट संबंधी असतील तर एकनाथ शिंदेजीशी मी बोलीन। संजय गायकवाड यांनी मतदारांना शिव्या दिल्या, काल त्याच्यावर मोठ्या प्रमाणात गदारोळ झाला आणि अनेक जण त्याच्यावर आरोप करत आहे, ज्या पद्धतीने वक्तव्य केलं जात आहे, नाराजी होते। खरं तर आम्ही निवडून आलेले प्रतिनिधी जे आहेत ते पब्लिक सर्वंट आहोत, जनसेवक आहोत आणि जनसेवकांनी जनतेच्या आणि मतदारांच्या समोर नतमस्तक होऊनच त्या ठिकाणी आपला कारभार केला पाहिजे। छत्रपती शिवाजी महाराजांची जी शिकवण आहे ती शिकवण आपण अंगीकारली पाहिजे। खरं तर आम्ही सेवकाच्या भूमिकेत असलं पाहिजे आणि त्यामुळे मतदाराबद्दल त्यांनी काय भूमिका मांडली याबद्दल मला बोलायचं नाही, पण माझी मात्र भूमिका आहे की मतदार सर्वोपरी आहे, आमच्या जनताही सर्वोपरी आमच्याकरता आहे आणि जनतेला नतमस्तक होऊनच आम्ही या ठिकाणी काम करतो। देवेंद्र फडणवीस सरकार जे या ठिकाणी आलं आहे, आमचं सरकार आलं आहे, हे जनतेला नतमस्तक करून जनतेचे आभार मानून आम्ही या पदावर बसलेलो आहोत आणि आम्ही ठरवलं आहे की जनतेला जे आम्ही वचनं दिली आहे ते 5 वर्ष पूर्ण पाडू। जनता आमच्याकरता सर्वोपरी आहे, आम्ही कोणीही राजे नाही आहे, तो सेवक आहोत, सेवकाच्या भूमिकेमध्ये आम्ही आहोत। सुरेशदास सातत्याने धनंजय मुंडे यांच्यावर आरोप करत आहे, कुठेतरी महायुतीमध्ये तणाव वाटताना दिसत आहे। धनंजय आपले सुरेश धसांना मी 2-3दा बोललो आहे। माननीय देवेंद्रजी त्यांच्याशी बोलतील, पण निश्चितपणे खरं तर ज्या भूमिका आहेत त्या पक्षामध्ये किंवा सरकारमध्ये मांडल्या पाहिजे। सरकारच्या संबंधित सरकारमध्ये मांडल्या पाहिजे, पक्षासंबंधित माझ्याकडे मांडल्या पाहिजे, पण पब्लिकच्या व्यासपीठावर त्या ठिकाणी कोणतीही गोष्ट उजागर करण्याऐवजी सरकारकडे दिली पाहिजे। सरकारने जर ॲक्शन नाही घेतली पुढचा प्रश्न आहे। पण बीडच्या प्रकरणात देवेंद्रजींनी सर्व प्रकारच्या चौकशाला ते समोर जात म्हणजे लावलेलं आहे। अशी एकही चौकशी नाही
की बीडच्या प्रकरणात सुरू नाही आहे आणि देवेंद्रजींना नजरेत ज्या ज्या गोष्टी येतील ते पूर्ण करतील आणि 100% आरोपीला कडक शासन होईल. अजित पवार ने भाषण में ये कहा है कि तुमने मुझे वोट दिया है तो तुम मेरे मालक नहीं हो. क्या कहें? देखिए अजीत दादा की भूमिका क्या है मैंने सुना नहीं है, लेकिन मेरी और हमारी सरकार की भूमिका है कि जनता ये सर्वोपरि है, जनता ही हमारी मालक है, वही हमारा डिसाइड करती है. हम लोगों की सरकार जनता ने लाई है और जनता जो बोलेंगी, हमने जो जनता को आश्वासन दिए वो पूरे करेंगे. मतों का कर्जा हमने लिया है, मतदान जो भी जनता ने दिया है, लेकिन कर्जा हमने लिया है वोटों का. ये कर्जा पूरा काम करके हमारा संकल्प पूरा करके हमको आगे जाना है. जिल्ह्यातील 50 ते 60% जागेवर वक्फ बोर्डाने दावा केलेला आहे. नितेश राणे यांनी त्याचा कडाडून विरोध केलेला आहे. नाही, बरोबर आहे. मागेही जे 2 कोटी रुपये त्यांना दिले होते ते रेकॉर्ड डिजिटलायझेशन करण्याकडे दिले होते. आता प्रश्न आहे वक्फ बोर्डाकडे जेवढा जागा आहे, वक्फ बोर्डाचा कायदा त्या ठिकाणी त्या कायद्याचं काय करायचं याबद्दल केंद्र सरकार विचार करत आहे. लवकरच त्याची संयुक्त समिती लोकसभेची गठीत झाली आहे आणि मला वाटतं की आता लवकरच त्याचा रिपोर्ट येईल आणि केंद्र सरकारने या कायद्याला जर समजा ज्या पद्धतीनं पुढं निकाल येतील किंवा केंद्र सरकार निर्णय घेईल, मला वाटतं हिंदू देवस्थानाच्या जबरीने जप्त केलेल्या वक्फ बोर्डांनी जप्त केलेल्या प्रॉपर्टीज, सर्वसामान्य जनतेच्या प्रॉपर्टीज, हिंदू देवस्थानाच्या प्रॉपर्टी किंवा कुठल्याही प्रॉपर्टी ज्या वक्फ बोर्डाकडे चुकीच्या पद्धतीने रेकॉर्डवर गेल्या आहे त्या परत मिळायला पाहिजे. नितेश राणेचं म्हणणं योग्य आहे, त्या जनतेला परत मिळायला पाहिजे, जे देवस्थानाला परत मिळायला पाहिजे. याकरता सरकार आणि केंद्र सरकार दोन्ही सरकार काम करत आहे. एसटी महामंडळाचा जो घोटाळा आहे त्याच्यात महामंडळाने परस्पर काही निर्णय घेतलेले असं ते तपासात आता जी चौकशी वगैरे त्याच्यात पुढे येत आहे. मुख्यमंत्र्यांनी नाही, चौकशीचे ते आदेश माननीय त्या खात्याचे मंत्री आणि माननीय मुख्यमंत्री चर्चा करतील. सर, बीड प्रकरणी आज सर्वपक्षीय शिष्टमंडळ जे आहे ते राज्यपालांना भेटीसाठी गेलेलं आहे. नाही, राज्यपालाही सुद्धा जे निवेदन दिलं ते निवेदन सरकारकडेच येतं. सरकार त्या ठिकाणी पूर्ण काम करत आहे. मला वाटतं राज्यपालाकडे गेलं त्याचा अधिकार आहे, पण ते निवेदन सरकारकडेच येईल तेव्हा सरकार योग्य पद्धतीने त्याच्यावर जे काही मुद्दे सुटले असतील ते पुढे जाईल. सदस्यता मोहीम कालपासून सुरू झालेली आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून हे नियोजन आहे का आणि त्या निवडणुकांसाठी कसं नियोजन? 1.5 कोटी सदस्य संख्या असलेला पक्ष आम्ही या ठिकाणी सदस्य नोंदणीच्या माध्यमातून करण्याचा प्रयत्न आमचा आहे. आम्हाला 3 कोटी 11 लक्ष मतं मिळाली आहे आणि आम्हाला विश्वास आहे की जनतेने मोदींच्या नेतृत्वात आम्हाला या ठिकाणी एक मोठं यश आम्हाला दिलेलं आहे. देवेंद्रजी या ठिकाणी यशस्वी मुख्यमंत्री म्हणून आमच्या महाराष्ट्राचे नेते आहेत. मला असं वाटतं मोदीजी आणि देवेंद्रजीच्या नेतृत्वामध्ये आपल्याला हे डबल इंजिन सरकार आहे. या डबल इंजिन सरकारवर जनतेचा विश्वास आहे आणि त्यामुळं मोठ्या प्रमाणावर जनताही भारतीय जनता पार्टीचं सदस्यत्व घेण्याकरता मोठ्या प्रमाणावर आमच्याकडे येत आहे. आम्ही 1.5 कोटी सदस्य संख्या करणार आहोत आणि पुढच्या काळामध्ये ज्या आमच्या कार्यकर्त्याच्या निवडणुका आहे या निवडणुकीमध्ये आम्ही जसं नेत्यांच्या निवडणुकीमध्ये कार्यकर्त्यांनी खूप मेहनत केली आहे तशीच कार्यकर्त्याच्या निवडणुकीमध्ये आम्ही सर्व लोक मैदानात उतरणार आहोत. आमची महायुतीचे सर्व पक्ष एकत्र येणार आहेत आणि निश्चितपणे येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये महायुती आणि भारतीय जनता पार्टी संपूर्ण महाराष्ट्रावर या ठिकाणी आपलं यश मिळवेल आणि दोन्ही सरकार डबल इंजिन सरकार हे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या माध्यमातून ज्या योजना आहे केंद्र सरकारच्या राज्य सरकारच्या त्या योजना पुढे नेण्याकरता या संस्था महत्त्वाच्या आहेत. या स्थानिक स्वराज्य संस्था महत्त्वाच्या आहे. त्याकरता आम्ही या निवडणुकीमध्ये मोठ्या प्रमाणावर यश संपादन करण्याकरता काम करू. 12 तारखेच्या अधिवेशनात राज्याला नवे प्रदेशाध्यक्ष मिळणार आहेत का? नाही, आमच्याकडे पद्धती आहे पक्षामध्ये. आता तर सदस्य नोंदणी अभियान सुरू आहे. लवकरच आपल्याला बूथ अध्यक्षाची आमच्या निवड होणार आहे. 1 लक्ष बूथ अध्यक्ष होणार आहे. मग आमच्या तालुका अध्यक्षाच्या निवडी आहे, मग जिल्हाध्यक्षाच्या निवडी आहे. ही प्रक्रिया पूर्ण केल्यावरच प्रदेशाध्यक्षाची निवड होतं. त्यामुळं थोडा काळ लागेल, पण निश्चितपणे आम्ही हे प्रक्रिया लवकर करू. आमची सदस्यता अभियान संपलं की आता आम्ही पुढच्या प्रक्रियेला लागणार आहोत. माननीय देवेंद्रजींनी अत्यंत सरळ आणि नम्रपणाने सांगितलं आहे की महाराष्ट्राच्या सर्वसाधारण जनतेला स्मार्ट मीटर लागणार नाही. देवेंद्रजी ऊर्जा मंत्री आहे, ते आपल्याला अधिक सांगतील. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.